पहिलाच टप्पा. आज मला वाटते 6वा दिवस आहे. आजच्या 6व्या दिवसाच्या प्रवचन सेवेचा अलभ्य असा मोठा लाभ एक माझ्यासारख्या अज्ञान पामर, एक साध्या ना पढे ना वाचे, कुठली सेवा नसताना, कुठला अभ्यास नसताना, कुठलं ग्रंथ वाचन नसताना माझ्याकडे माझ्या आई वडिलांच्या, आमच्या पूर्वजांच्या पुण्याईने या ठिकाणी मला ती प्राप्त झालेली आहे. कारण ह्या पारायण सोहळ्याचं एकच वैशिष्ट्य आहे सांगायचं म्हणजे की पाकिटमुक्त सप्ताह. म्हणजे इथे येऊन सर्वांनी निस्वार्थ सेवा करायची, कुठलाही स्वार्थ ठेवायचा नाही. आता स्वार्थ म्हणले की समजा तिथं सकाम आलं, आणि जिथं स्वार्थ नाही तिथं निष्काम आलं. आणि म्हणून खरी जी भक्ती असते, खरा जो परमार्थ असतो, खरी जी साधना असते, ती जास्त जी आवडते ती देवाला निष्काम आवडते. आणि असा हा निष्काम फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या ह्या दहेगाव नगरीमध्ये सेलू तालुक्याचा समारोप झाला पाडव्याला. आणि या दहेगावचं, ह्या नगरीचं महत्पुण्य असं म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये पहिला क्रमांक आपण पटकावलेला आहे. भाग्य लागतं या गोष्टीला. अनेक जन्मांतरीची पुण्याही लागत असते ह्या गोष्टी आपल्या हातून घडायला. आणि म्हणून ह्या गावचं, ह्या दहेगावचं नुसतं म्हणायला दहेगाव, पण दुधापेक्षा गोड असं वाटते मला. कारण हे भाग्य आपण प्राप्त केलेले. आणि अशा ह्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाला ती सेवा आमच्या मधभाग्यानं मला सांगायचं म्हणजे आपल्याला प्राप्त झालेली. आता हे गाव म्हणजे इथं सतत मी असणार आहे. मी ज्यावेळेस इथं ड्युटीला होतो 1997 पासून 2003 पर्यंत, तर त्यावेळेस दरवर्षी आपलं पारायण, आपलं रामायण असायचं. भावार्थ रामायण एकनाथी. आता एकनाथी भागवत म्हणजे सांगायचं म्हणजे पूर्ण संप्रदायाचं काय अध्यात्म त्याच्यामध्ये ओतप्रोत होतलेले. म्हणजे नुसती रामकथा त्या रामायणामध्ये नाही, भावार्थ रामायणामध्ये त्याच्यामध्ये सगळं अध्यात्म असणार, त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी ओतलेले. आणि म्हणून जो कोणी इतर कुठल्याच ग्रंथाचं वाचन केलं नाही, ऐकलं नाही, ज्यानं सांगायचं म्हणजे ते रामायण, भावार्थ रामायण सांगायचं, ऐकले, वाचले, त्याचा आनंद घेतलाय. इतर मी तर म्हणतो दुसऱ्या ग्रंथाकडे जायचीच गरज नाही. तिथं आचरण आणि अध्यात्माचं अशी मोठी सांगड घातलेली. आणि त्या अध्यात्माचा सांगायचं म्हणजे परमार्थ रूपी सांगायचं, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल, तो ब्रह्मरसाची भोगते असणारे तुम्ही आहात. आता एवढ्या रसज्ञानचे पुढे माझ्यासारख्यानं असणार साध्यानं काय बोलावं. फारच प्रामाणिक सांगायचं, मी 90 पासून फक्त कार्यक्रमामध्ये लोडबुड करणारा माणूस. काय लोडबुड म्हणजे कसं, आपण एक म्हण आहे सांगायचं म्हणजे ते कथेमध्ये लेकरू आणि युद्धात शिंगरू नसावं. काय होतं, कथेमध्ये जर लेकरू असलं सांगायचं, तशा कथा चालू आहे, सगळे एकाग्र मन करून ऐकतात, आणि त्या लेकराने काहीतरी धिंगाणा घातला तर माणसाचं एकाग्र मन काय होतं, विचलित होतं. कथे म्हणजे आपण जे ऐकतो त्याच्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो. म्हणून लेकरू नसावं. काय आता काय लेकराची आई घेऊन येत नाही इथे लेकराला सांगायचं म्हणजे, लेकरं सांभाळण्यासाठी कथेमध्ये घेऊन आलेला लेकराच्या आज्या घरी तिला काम करू देत नाही सुनेला, मग चल कथेला जाताना आपण याला सांभाळायचं तिथं नेऊ. आणि म्हणून ते अडथळा ठरते, म्हणून नसावं. आणि शिंगरू का नसावं युद्धामध्ये, तर ते शिंगराचा असा स्वभाव असतो सांगायचं म्हणजे ते त्याच्या आईला सोडतच नाही.
अगदी सोडत नाही. आणि सोडत नाहीच्यासाठी आता तिथं युद्धाची घाई असते, शत्रूला सामना करायचा असतो. त्या सैनिकाला घोड्यावर बसलेल्या पुरुषा म्हणजे त्याला पुढे दौडत जाऊन सांगायचं म्हणजे पुढच्याचा सांगायचं म्हणजे त्याचा हल्ला करायचा असतो, त्या शत्रूला काय मारायचं असतं. आणि शिंगरू काय करतं सांगायचं, पुढे जात नाही मागे जात नाही, त्या तिच्या आईच्या त्या घोडीच्या भोवताल फिरतं. त्यानं पुढे जायचं की आलं गुरकून पुढे, त्यानं पुढे जायचं की आलं गुरकून पुढे. आणि मग ते अडथळा करतो युद्धामध्ये. कदाचित सांगायचं म्हणजे त्या शिंगरामुळे समजा आपण युद्ध ते जो योद्धा आहे तो पराजित होऊ शकतो, नाही तर त्याचं सांगायचं तिथं बलिदान त्या धारात ती पडू शकतो. म्हणून या दोन गोष्टी नसताना, म्हणून हे दोन गोष्टी, कथेतलं लेकरू आणि युद्धातलं शिंगरू, हे काय त्या दोन्ही गोष्टीला घासत असते, म्हणजे ती मधात लोडबोड करतात. तसं मी परमार्थ क्षेत्रामध्ये लोडबोड करणारा व्यक्ती. हे मागेला सांगण्याचेच कारण सांगायचे ह्या दोन शिंगराचं लेकराचं याच्यासाठी. आता लोडबोड करणाऱ्यापासून काय सांगायचं म्हणजे लय परमार्थ पुढे जात असेल का. म्हणून चला ठीक आहे, गावातला सप्ताह आहे म्हणजे काहीतरी खटपट करायची, भोवताली हिंडायचं, सांगायचं म्हणजे काहीतरी करू लागायचं, लोडबोड. ऍक्च्युअली म्हणजे कुठलं ग्रंथाची या सेवा झाली नाही. आणि इथं तर असं समजा आपल्याला कीर्तन प्रवचन करायचं झालं तर दंडक दिलाय सांगायचं, संत महात्म्याने सांगायचं, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करू नये. आता तुम्हाला प्रश्न पडला असं, मग इथं कशाला तोंड घेऊन आलास, तुला काहीच येत नाही सांगायचं म्हणजे इथं का आलास. परंतु या सत्तेचे आपल्या तालुक्याचे आयोजक विष्णू महाराज ठोंबरे ह्या कार्यक्रमाच्या नियोजन करण्याच्या अगोदर त्यांनी नारायण महाराजांनी माझा फोन नेला, आशेगावची बोलवा म्हणून, गिरामला बोलवा. आणि म्हणून त्यांचा फोन आला. अजून त्यांची म्हणजे गाठ भेट झाली नाही, फक्त मी त्यांच्या व्हॉट्सअपचा सांगायचं म्हणजे याचा फोटो पाहिला डीपीचा. कोणाचा बोलणं खूप वेळ झालं, अजून समोरासमोर झालं. आता ज्यावेळेस मी इथं ह्या 5-5.5 वर्षामध्ये होतो त्यावेळेस दत्तात्रय जास्त मजा आहे. ह्या गावातले तर सगळे संपर्क, मला सगळे लहान मुलं ओळखतात, ओळखीत होते. आता थोडा सुधारलं म्हणून तुम्हाला लक्षात येत नसेल. इथं 5.5 वर्ष मी सर्व्हिस केलेली, अजून 1-1.5 वर्ष बाकी. आणि म्हणून दत्तराव फक्त माझ्या संपर्कात होते. काय ते म्हणजे काय करत होते समजा कोणास ठाऊक, सतत जिंतूरला असायचे समजा, सतत. उडल्यात एका दिवशी तर थोडं बसायचं काम झालं की दत्तराव चला म्हणायचे आपल्या घरी बसू, घंटा 2-2 घंटे दत्तरावच्या घरी बसलो. आणि त्या याच्यामध्ये दत्तराव दिसू आला, पण डीपीला फोटो नाही तुमचा. मग लक्षात येणे गेले दहेगावचे दत्तराव कोण नेमके. जेव्हा आता तुम्ही समोर आला तेव्हाच लक्षात आलं की दत्तराव हे. आणि म्हणून अशा ह्या पवित्र ठिकाणी ह्या अध्यात्म म्हणजे ब्रह्मरसाचे उपभोक्त्या समजा असणाऱ्या सर्व तुम्ही श्रोत्यापुढे मी अगोदरच सांगून देतो तुम्हाला की मी फक्त तिथला लोडबोड करणारा आणि याच्यातला कोणीच नाही. आमच्या गावामध्ये जवळजवळ छोटे सप्ते, मोठा कार्यक्रम सोडून जवळजवळ 3 सप्ते होतात. आमचे इथले निस्वार्थी आपले याचे मेवणे याचा आपल्या पांगरीकर नारायण महाराजांचे, ते निस्वार्थ आमच्या गावातली सेवा करतात, पुराण हे सर्व काय. आणि त्या 3 सप्त्यामध्ये बाहेरचं कोणी बोलवत नाही. मोठा सप्ताह सोडला तर त्याच्यामध्ये मग त्यांना आधार म्हणून, बीपी शुगर वाढली, वय वाढले, गुडघ्याचा त्रास आहे, आणि त्यांना आधार म्हणून कधीतरी अर्ध्या घंट्याची कीर्तन सेवा कर म्हणून त्यांच्या आज्ञेनं मी अर्धा घंटा करतो. त्या अर्ध्या घंट्याचं काय झालं की समजा की कीर्तन मला आता डॉक्टर कोणीच म्हणेना काय, आता सगळे महाराज म्हणायला लागले. मस्त अशी बिनकामाची मस्त उपाधी. आता कळालं सांगायचं म्हणजे महाराज झाल्यावर समजा काय मजा असते, म्हणजे महाराज की उपाधी आली ना काय, गरज नाही तिची, येऊ नये पारमार्थिक दृष्टिकोनातून. मी तिच्यासाठी लोपत होतो. जुने तुमच्यासारखे जाणकार बोलत होते की तुमचं खूप अध्ययन म्हणजे श्रवण झालेले, तर तुम्ही करत कीर्तन सेवा सांगायची तुमची भरपूर सेवा झाली. आणि नाही कशाला, आपला ती विशेष नाही ना, आपण त्याला ऐकायचे नाहोत. म्हणून ह्या दृष्टिकोनातून असंच कानोकानीवर सांगायचं. कुठंतरी विष्णू महाराजाच्या कानावर धडकलं आणि त्यांची आज्ञा म्हणून मला इथे यावं लागलं. करतो मला बारदेशी वाकडी तिकडी सेवा, आणि देवाला वाकडी तिकडी फक्त प्रेमाने केलेली आवडते. देवाला देखावा नाही चालत. आणि म्हणून आज या ठिकाणी मला परमभाग्यानं माझं काही असेल आजोबा पंजोबाचं पिढ्यानपिढ्यांचं पुण्य, त्याची फलश्रुती म्हणून ओळखीलच नाही जाते.
आणि आणि म्हणून मला इथे सेवा करण्याची आज इथं संधी झालेली, त्यांची आज्ञा म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि तुमच्या प्रेमाचा ओळखीच आहे. मी सर्व तुम्हाला माहिती आहे. मी पाहुणा आहे, तुमची इथं सेवा केलेली डॉक्टर आहे. आणि म्हणून काहीच नाही, तुमच्या तज्ञांना पुढे सांगायचं म्हणजे आपले बाळ चाळी करायला काय हरकत नाही सांगायचं, बाकी काही जमलं नाही तरी. आणि म्हणून आज सेवा करण्याचा योग आलेला आहे. तर याच ठिकाणी आज भगवंत बोलतात अर्जुनाला, भगवंत बोलतात सांगायचं म्हणजे काय की भक्ती कशाला म्हणावी, भक्ती काय असते, भक्ती कशी असते, आणि त्या भक्तीचा जाणकार मी आहे. अर्जुनाला देव सांगतात तिथे काय भक्ती एकी मी जाणे. हे बघ अर्जुना, भक्ती भक्ती सांगायचं म्हणजे तुम्ही मला काही सांगायचं नाही. मी भक्तीचा पारखी आहे. देवाला काय म्हणायचंय, मी भक्तीचा पारखी म्हणजे भक्ती कशी असावी समजा त्याचं पारख करणारा मी. म्हणजे भक्ती का म्हणजे याचा अर्थ सगळे पारखी करावं लागते म्हणजे त्याच्यामध्ये डुप्लिकेट आणि ओरिजिनल असं असते का काही, खरी भक्ती आणि खोटी भक्ती. जसं सांगायचं म्हणजे की जसं रत्न म्हणतात काय, रत्न जर समजा आपण विकायला गेलं सांगायचं म्हणजे किंवा ते कळालं पाहिजे याच्यासाठी कोण लागतो, रत्न पारखी लागत. आता सोन्याचं आहे काही पित्तळ आहे हे ओळखण्यासाठी सोनाराकडे होतं, कारण सुवर्ण पारखी हा सोनार आहे. तसं प्रत्येक गोष्टीमधलं. आता उदाहरण सांगायचं, बाजारात गेला समजा, आता चांगला आपल्याला बैल घ्यायचा घ्या, मग असे जुने जाणते लोक जे की त्यांना कळते त्या बैलामध्ये बैल कोणचा आहे, चांगला कसा आहे काय. दलाल नाही बरं काय, दलाल पारखी नसतो, उलट त्या समोरच्या घेणाऱ्याला बैलाला तिच्या पैशासाठी स्वार्थासाठी तो उलट फसवतो. पण जाणकार माणसाला बरोबर नेलं, साधा आपण आता लग्नाचा बसता घ्यायचा असला की जाणकार लोकांनी होतं ज्याने पहिला भरलेला चला बसतेला चला, त्याच्या गोष्टीतली पारख करणार असते. त्याच्यात आणखी एक सुंदर प्राण्यामध्ये पारखी म्हणजे घोडाचा पारख असतो, पारख करणार असतो, घोडे पारखी. आणि ते घोडे पारख करण्यासाठी बस त्या घोड्याला तर किती 32 बरोबर महाराज, त्याला 32 खोड्या असतात म्हणजे का. आणि त्या 32 खोड्या काही दिसत नाहीत, काही सुप्त असतात, काही दिसत्या असतात, असते काहीतरी भवराच्या काय त्याचे असते. तर त्याच्यामध्ये त्याचा पारखी असला पाहिजे, कशाचा, घोड्याचा. नाहीतर पारखून घोडा नाही घेतला सांगायचं तर मग काय पाहायचंच काय नाही. म्हणजे आल्या त्याच्या निम्या भावात नाही फुकट द्यावा लागतो, विकावा लागतो. तो जर खोडसा एक जरी 32 मधली एक जरी त्याची खोड जर आलीच ना तो वापरायच्या लायकीचाच नसतो. आणि म्हणून पारखे असतात. तसं भक्तीचे पारखे असणारे अर्जुनाला काय म्हणतात देव, हे बघ अर्जुना, फक्त भक्तीला मी ओळखतो, मला भक्ती सांगू कोणी सांगू नका. खरी भक्ती आणि खोटी भक्ती त्याची जाणीव मला आहे, म्हणजे त्याचं ज्ञान मला आहे, मी त्याचा पारखी आहे. आणि मग ती भक्ती असणारी खरी आहे का खोटी आहे, मतलबी स्वार्थी सकाम आहे का निष्काम आहे, ती मला चांगली ओळखते. कारण त्याच्याबद्दल मला कोणी सांगायची गरज नाही. पण भक्ती मी एकच आहे, मी जाणतो त्या भक्तीला. जो कोण माझी भक्ती करतो ना त्याची जाणीव मला आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की ती भक्ती करत असताना ती भावानं केली पाहिजे. याच्यामधला मेन मुद्दा सांगितलेला आहे. पण भक्ती की मी जाणे, मी जाणतो, मी तोचा पारखे काय. ते तर साने थोर न म्हणे. ज्यावेळेस कोणी माझा भक्त भक्ती करतो त्यावेळेस तो लहान आहे का मोठा आहे. मग भक्तात लहान मोठे प्रकार पडतात का, हो पडतात. तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे भक्तीबद्दल, सर्व संतांची भरपूर असे अभंग आहेत, भरपूर. पण इथं थोडस मला त्या अभंगाला चाटून जायचे, स्पर्श करून जायचे की हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला ही भक्ती आवडते, कोणची, थोर. म्हणजे याचा अर्थ भक्ती लहान पण आहे. ज्या अर्थी तुकाराम महाराज सांगायचं म्हणजे सांगतात की थोर भक्ती आवडते देवाला. हेची चकार दिलाय पण आणखी तिथे काय, हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला हीच थोर भक्ती. थोर म्हणजे नेमकी काय, म्हणजे याचा अर्थ लहान आहे, म्हणजे देवाच्या ठिकाणी सांगायचं म्हणजे आवड आहे.
याच्याहून अर्थ असा निघतो की देवाला भक्ती आवडतो, भक्ती आवडती सांगायचं म्हणजे काय होतं, देवाला भक्ती बदल आवड आहे. आता एक गोष्ट अशी आहे की देवाला आवड आहे सांगायचं म्हणजे, तर एक असा असा विषय येतो की देवाला आवडते काय, देवाला आवडेल काय. तर अध्यात्मशास्त्राच्या दृष्टिकोनात असं सांगितलं जाते सांगायचं म्हणजे, जो निर्गुण भक्त आहे त्याला एकच आवड असते, आणि जो सगुण साकार आहे त्याला दोन आवडतात. संतांना पण दोन असणारे आवडतात, दोन आवडी आहेत त्यांना. निर्गुण निराकाराला एक आवड आहे, सगुण साकाराला दोन आवडी देवाला. तशा संताला सुद्धा दोन आवडी आहेत आणि माणसाला सुद्धा आवडी आहेत. आता माणसाच्या आवड किती सांगायचं म्हणजे ते सांगायचं बघू. तर देवाला निर्गुण असताना आवड देवाला असते, एक आवड आहे ती कोणची. तर ज्यावेळेस देव असणारा निर्गुण होता आणि हे ब्रह्मांड शून्यवत होतं, शून्यवत. पहिले कोठेच नव्हते, अवघे शून्यचे होते पाहे, कानोबा तेरे तेरे ते. पहिले कोठच काय नव्हतं. चांद्र सूर्य तारांगणे पृथ्वी आप ते पंचमहाभूते काहीच नाही, काही नाही. काय होतं, देवासहित शून्य, म्हणजे देव सुद्धा त्या शून्यातच होता, देव त्या शून्यातच होता. आणि मग देवाला अशी आवड निर्माण झाली सांगायचं म्हणजे, तो निर्गुण निराकार अवस्थेमध्ये असताना त्याची आवड असणारी जागृत झाली. कुणाची, देवाची. एकच आहे ती आवड. आणि त्याला असं वाटलं सांगायचं म्हणजे, मग त्याला ते एकट्याला करून असो. कोणाला, देवाला. का, एकली नाही कंठेची म्हणून येणे, केली निर्माण चौदाही भुवने. आणि मग त्याला एकट्याला करमणं गेलं देवाला सांगायचं म्हणजे. आणि मग त्यांनी काय केलं, हे सगळं ब्रह्मांड 14 भुवने सांगायचं म्हणजे 21 स्वर्ग आणि सप्तपाता आणि पृथ्वी मृत्यूलोक हा त्यांनी निर्माण केला. आता निर्माण केला म्हणजे काय झालं, जे निर्माण केलेले सर्व पंचमहाभूते समजा 14 भुवन आहे, तो कोण आहे, परमात्माचं स्वरूप आहे ते. म्हणजे त्यांची आवड जागृत झाली आणि तोच सांगायचं म्हणजे परमार्थ देव. आणि ह्या सर्व ब्रह्मांडाचं, ह्या भुवनाच्या, ह्या ब्रह्मांडाच्या रूपाने काय झाला, देव प्रगट झाला. क्या प्रगट झाला. आणि हे जे प्रगट झालं सांगायचे, निर्माण केलं, हे सगळं त्याचीच अंश आहे. देव नटले नाना परी, देवच असणारा नटला या सर्वांच्या रूपाने. तुमच्या, आमच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सर्वांच्या, जेवढं काही विश्वामध्ये आहे. आणि म्हणून आपण म्हणजे त्याचा एकच अर्थ असा एक तो सांगायचं की काय, विठ्ठल जळी स्थळी भरला. कारण त्याचा त्याच्यामध्ये अंश, कशामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तो सजीव असो की निर्जीव असो, त्याच्या सर्वांमध्ये तो भरून असणारा उरलाय. भरला तर नाही, भरून उरला. काय, विठ्ठल जळीस्तरी भरला, पिता ठाव नाही वरला, आज मी या दृष्टीनं पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. काय, आपण थोडस ज्ञात आहेत पण आपण एक थोडस त्याला स्पर्श करून जाऊ की ज्या वेळेस सांगायचं म्हणजे त्या भक्त प्रल्हादाने, आता त्यानं त्रास नाही द्यायला सांगायचं, पण त्याला त्रास वाटत होता ना की हा भक्त प्रल्हाद माझा पोटचा पोरगा असून मला त्रास द्यायला. आणि त्यानं त्याच्यावर, त्याला मारण्यासाठी, त्याची हत्या करण्यासाठी त्याच्या ते ब्रीद वाक्याला नाही सांगायचं आव्हान दिलं असल्यामुळं त्यानं असं ठरवलं की याला मारून टाकायचं. आणि मारून टाकताना सगळे प्रयोग करून फसला आणि थक्क झाला सांगायचं म्हणजे. त्यावेळेस त्यानं त्याला प्रश्न केलाय, ते लय तू बोंबलतो ना, तुझा नारायण, तुझा देव काय कुठे. ते म्हणले, बाबा कुठे हे नका विचारू, तू कुठं नाही हे विचारा. सगळ्यात येरो मने काष्टी पाशानी सकळी, सगळीकडे म्हणला. मग ते म्हणलं आपल्या ह्या सगळ्या महालामध्ये, हा म्हणला सगळीकडेच आहे. या खांबामध्ये, हा म्हणले खांबामध्ये. बघू बघू म्हणल्यानंतर भरला जाणं त्या कानाला हात लावला, ते कान लावला त्या खांबाला, त्याच्यातून गुरगुर आवाज आला, हो बघा. आणि ती स्तंभ फोडला आणि प्रगट झाले. मला सांगायचं म्हणजे की जो नटला ना,
ते निर्जीव असो की सजीव असो, याविन नाही उरला तरणांकुर हो. म्हणजे कुठलाच या ब्रह्मांडामध्ये 14 भुवने तयार केली, सगळी सृष्टी सगळ्याच केलं, 21 वर्ग पाताळ, सगळे देव देवता प्राणी पक्षी दगड धोंडे सर्वांमध्ये असणारा तो आहे. तो कण्या रूपानं नटला स्वतः. तो शून्य होता, म्हणजे शून्यात होता तो असणारा निर्गुण परमात्मा. त्याची आवड झाली आणि तो कशाने या सृष्टीच्या रूपाने प्रगट झाली. त्याची ती आवड असणारी होती. कोणची? या सृष्टी निर्मितीची आणि स्वतःला प्रगट होण्याची. ही त्याची देवाची निर्गुण भक्त निर्मूल देवाची परमात्म्याची आवड एक ही असणारी संपलेली. आपल्याला याच्या खूप विस्ताराने बोलता येईल सांगायचं, म्हणजे आपला तो विषय नाही. स्पर्श करून पुढे जायचे आपल्याला. आणि म्हणून त्यांची एक आवड असणारी कोणाच? देवाची निर्गुण्याची संपली. आता जो सगुण झाला, सगुण झाल्यानंतर त्याच्याकडे दोन आवडी देवाला 2 आवडी आहेत. त्याच्यामधली पहिली आवड आहे सांगायचं म्हणजे देवाला काय आवडतं, तर पहिल्यांदा त्यांना आवडतो भक्त. देवाला त्याचा भक्त आवडतो. आणि दुसरी आवड असणारी ती देवाचा भक्ताचा भक्त आवडतो. त्या देवाच्या 2 आवडी आहेत. आता बघा सांगायचं म्हणजे भक्तासाठी किती आवडे. आता हे एवढं काही विस्तारानं सांगायची गरज नाही. देवाला भक्त किती आवडतो, भक्ताला देव किती आवडतो. काय एक गोष्ट अशी, ते भक्तच असतं सांगायचं म्हणजे. आणि तुमच्या आमच्यासारखे तुम्ही आम्ही काय, आपण अभक्तच मध्ये मोडतो. काय आता तुमच्यापैकी कोणी एखादा तसा तुकोबाराचा अगदी म्हणजे उच्च कोटीचा सांगायचं महात्मा असेल ते मला म्हणायचं, ती बघायची माझ्यात तुमच्या मध्ये कोणाची दृष्टी नाही. पण आपण काय अभक्त सांगायचं म्हणजे. भक्त आहे समजा तर ते भक्त असणारे भक्त कळते. एकच गोष्टी सांगायचं म्हणजे देवाला जितके भक्ताला जितका देव आवडतो ना, तितकाच तुम्हाला सुद्धा देव आवडतो. इथं आहे का कोणी असं की समजा की देव नाही, फार एखादा नास्तिक जरी असला, मी देवच मानत नाही म्हणला सांगायचं म्हणजे, पण असे मी माणसं पाहिली सांगायचे कट्टर नास्तिक, ते निदान आसाराम बापूचे फोटो तरी पूजित होते, देव म्हणूनच ना. आता तो पालथा पडला म्हणून फोटो पालथे घातली ती बात वेगळी. पण नास्तिकातला नास्तिक माणूस सुद्धा किंवा ज्ञानोबा म्हणतात सांगायचं म्हणजे, मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. म्हणजे असं कोणीच नाही सांगायचं म्हणजे की तो भक्ती करत नाही किंवा देवाला त्याला देव आवडत नाही. सर्वांना देव आवडतो. पण मला इथे एक म्हणायचं सांगायचं म्हणजे, आपल्याला देव आवडून उपयोग नाही. काही उपयोग आहे का आपला देवाला आवडत? खऱ्यानं म्हणजे आपल्याला देवाला आपण किती आवडतो हा फार महत्वाचा भाग. देवाला आपण किती आवडतो. आणि कोणाला मनुष्य ह्या लोकांना जगाला याला आपण आवडून काही उपयोग नाही. आपण त्या देवाला आवडलो पाहिजे ते. आणि म्हणून भक्त आवडतो. आणि मग काय त्या भक्ताबद्दल तर तो मग जे करायचं नाही ते करतो सांगायचं म्हणजे. काय जे करायचं नाही करतो का बरं करायला होतं तर भक्त समजा असं की भक्तांनी इच्छा केलेली असती का सांगायचं म्हणजे की मला हे माझं काम कर, माझं ते कर, काय पण नाही. कारण त्याला कळतं माझ्या भक्ताला काय कमी येते. आपल्याला हीच भीती वाटते सांगायचं आपण संसार, आणि संसार सोडलं या शास्त्राच्या भक्तिशास्त्राच्या या संत महात्म्यांच्या म्हणण्यानुसार परमार्थाच्या म्हणण्यानुसार आपण आपलं जर सांगायचं म्हणजे संसार सोडला तर आपल्या संसाराचं काय वाट लागेल हीच आपल्या तुमच्या आमच्या सामान्यांमध्ये आहे. पण त्याच्यामध्ये अर्जुन असणारे अर्जुनाला भगवान सांगत असताना म्हणता सांगायचं, देवा म्हणतात ते ठीक आहे, समजा एखाद्याचं लग्न नाही झालं, काय अजून त्याला बायको आली नाही, लेकर बाळ झालं नाही सांगायचं म्हणजे त्याला काय संसाराचा तेवढे वांधा नाही, संसाराचा काय व्याप नाही त्याला, तू काय बिनधास्त आहे, तो संसारात नाही ज्याचं लग्न नाही झालं. पण ज्या भक्ताला सांगायचं म्हणजे त्यानं लग्न केले, त्याला लेकर बाळ झाले सांगायचं, त्याचा पसारा वाढलाय संसाराचा, आणि त्यानं नंतर ऐकलं म्हणले हे काय भक्ती केली पाहिजे, ते संसारातून बाहेर आलं पाहिजे, संसारावरली माया कमी केली पाहिजे. ते आता त्याच्यात त्याला खूप म्हणणं 100% कटलं, 1000% त्याला पटलेले म्हणाल. पण त्याला ही भीती असते ना माझ्या संसाराचं काय. त्याला नाही म्हणले मला सण काय आली म्हणले अर्जुन, कोणाला देवाला म्हणले अरे सुधाना त्या भक्ताचं कसं आहे म्हणले, ठीक आहे ज्यानं काहीच नाही त्याचं लग्न ब्रह्मचारी त्यानं तुझ्या ऐकलं ते लागला तुझ्या नादाला, त्याला काही संसार सोडायची गरज नाही काहीच नाही, त्याचं ठीक आहे. पण जे संसारात गुंतले त्याचं काय, मग त्या भक्ताचे काय हाल होतील, त्या भक्ताचा संसार
अर्जुनाला देव सांगू लागली, तुझी शंका बरोबर आहे, पण तुला हे माहित नाही सांगायचं म्हणजे त्याचा सगळा भार मी घेत असतो. माझी या भक्ता नाही संसाराची चिंता. हे तुकोबाराच आहे. माऊलीच काय पोरांना मागे. हा, तर हे माझ्या भक्ताला काय किंवा जयाचा योग क्षम बरोबर, मजची पडीला पांडवा, दयाच्या सर्व भावा मीच. अरे त्या भक्ताचं सांगायचं म्हणजे बरं आणि वाईट, सेम आणि काय, तर त्याचं चांगलं आणि वाईट, त्या माझ्या भक्ताचं संसाराचं ते बघण्याचं सगळं माझ्या खांद्यावर येतं. म्हणजे मला बघावं लागतंय त्याची सगळे काय भाव असतील, म्हणजे इच्छा, त्याच्या पत्नीच्या काय जेवढ्या इच्छा असतील, त्यांच्या मुलाबाळाच्या काय जी इच्छा असतील, कशातल्या संसारातल्या, त्या इच्छा तो भाव असणारा मला कळतो आणि मी त्या भावाच्या रूपाने मी त्याचं सगळं करतो, सर्व करतो. काय देव असणारा भक्ताचे सगळेच काम करतो, त्यानं नाही सांगितले तरी. असा देव. एक छोटस उदाहरण जाऊ सांगायचं म्हणजे की कोण्या भक्ताचं काही काम केलं नाही सांगायचं देवानं न सांगता. उदाहरण सांगायचं म्हणजे की येत साने थोर, म्हणजे लहान मोठा कोणी बघत नाही. चोखोबार आहे. वर्णाच्या हिशोबाने आपण व्यवहारात बघितलं सांगायचं की म्हणजे ब्राह्मण उच्च कोटीचा, क्षत्रिय उच्च कोटी, वैश्य उच्च कोटीचा, आणि दलित सांगायचं, शूद्र म्हणजे सांगायचं नीच काय कोटीचा, असा प्रकार धरला जातो सांगायचं म्हणजे. अशाही भक्ताचं चोख मारायचं. आपल्याला विषय माहिती आहे, विषय आला म्हणून आपल्याला ते सांगायचं, दुसरं काय सांगणार आहेत आपण, तो विषय तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर असे असणारे चोखोबार आहे, त्यांची पत्नी गरोदर असताना शेवटचा आता 9वा महिना आहे, तर 4-2 दिवसाला सांगायचं बाळाचं मुला नाही, अशा अवस्थेमध्ये वारीचा दिवस आला, आषाढी वारी, आणि चोखोबारायला पत्नी नाद लावली, तुमची वारी जवळ आली, मालक बाळातपणाला कोणतरी घरून आणा, सोय काहीतरी लावून ठेवा, काय घरी किराणा म्हणजे सगळी तयारी करून जा. हे नुसते हो असणारे हिचं भजन केलं, हिची वारी, हे निघून गेले. निघून गेल्यानंतर देवाने विचार केला की माझ्यासाठी वेडा झालेला चोखोबा यानं सगळं घरचं सगळ्या म्हणजे त्या संसाराची उद्या होणाऱ्या डिलिव्हरीची काही सोय लावली नाही, आणि संगत इकडे निघून आले. आपल्याला काय सांगायचं की ते भक्ताचं काम सांगायचं म्हणजे तो सगळं बघतो, आपल्या शिराव घेतलेला असतो, आणि बहिणीचं रूप घेतलं. महाराज मला माहित नाही त्यांना बहीण होती की नाही, पण माझा असा अंदाज, ही कहाणी म्हणल्यानंतर त्यांना बहीणच नव्हती. मी अजून नाही ऐकलं, तुम्हाला माहित असेल तर मला सांगा, म्हणजे माझ्या माहितीसाठी भर पडत. पण माझा अभ्यास असा, माझे जेवढे ऐकण्यात आले, चोखोबारायला बहीणच नव्हती, यांनी बहिणीचं रूप घेतलं. कारण तो संवाद आहे नंदाजावाचा, चोखोबारायच्या पत्नीचा आणि चोखोबारायच्या बहिणीचा, त्यावेळेस तिनं पाहिलेलीच नव्हती कधी आल्या जन्मात, तिनं वैसाख. ज्यावेळेस सांगायचं म्हणजे भगवंतानं चोखोबारायच्या बहिणीचं रूप घेतलं, बहीण झाल्या कोण देव चोखोबारायच्या, आणि न उचलत्या 2-2 मासाला एवढ्याला त्या पिशव्या हातात होत्या 2. काय त्याच्यामध्ये सगळं साहित्य होतं, गहू, तांदूळ, तूप, तेल, साखर, बाळांत विडा, तिला ती लागणार औषध, 8-10 दिवस, 15 दिवस, महिनाभर न संपण्याचा किराणा सगळं घेऊन आली. कोण देव. आणि देव आल्यानंतर सांगायचं म्हणजे आल्यानंतर उशिरा आले. उशिरा आल्या सांगायचं शेजारनी पाजारनी विचारतील कोण आलं. देवाला आलेलं माहित हो द्यायचं नव्हतं काय की कोणाला. आणि ह्या आता काय त्यांनी काय 2 घास खायचे ते खाल्ले असतील, जेवण केलं आणि अंग टाकलं होतं सांगायचं म्हणजे. नेमकी आता गुंग लागणार इतक्यामध्ये दारावर थाप पडली. वहिनी, ओ वहिनी, अहो झोपल्या की काय? इतक्या लवकर झोपल्या काय? अजून झोपायची वेळ झाली नाही. अहो दार उघडा, थाप टाकली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. बहिणी उघडा दार, हाका मारे, मोठमोठ्यानं हाका मारायला लागल्यात. त्याला वाटलं कोण बहिणी म्हणणारी, समजा आवाज नवा दिसायला लागलेला आहे, कधीच ऐकलं नाही. एखाद्या गावातल्या गावात म्हणते ना, नात्यानं कोणी बहिणी म्हणते, कोणी कोणाला ताई म्हणते, कोणी तसं म्हणते. आता गावातली एखादी मला बहिणी म्हणणारी एखादी असेल, त्याला मालकाला दादा म्हणणारी असेल एखादी स्त्री, आवाज तर नवा येतो. त्याचे असेल उठल्या अंथरुणावरून सांगायचं म्हणजे, आणि उठल्याबरोबर त्यांनी दार उघडलं.
साखळी काढली, दार उघडलं, उघडल्याबरोबर सांगायचं म्हणजे काय, ही चमकावी तसा प्रकाश पडला त्या घरामध्ये, लाख दिशी. आता ती का वहिनी होती, ननंद होती का वहिनी म्हणणारी, प्रत्यक्ष भगवान असणारा सांगायचं नंदाचं रूप घेऊन आलेला होता. आणि आल्यानंतर सांगायचं म्हणजे आल्या धंदा दरुजामध्ये असं टेकवायचं, मधात घुसायचं. आता कोणी पाहुणा आला सांगायचं, आपण पुढे गेलो त्याच्या हातातली पिशवी घेतो ना मधात नेण्यासाठी, त्याचा आदर सत्कार म्हणून. काय त्याला काही लय वजन झालं किंवा वजाचं असलं तरी सांगायचं, म्हणजे ती प्रथा आहे आपली, त्याचा सत्कार म्हणून, सन्मान म्हणून. पाहुण्याला वजन कसं दारात आल्या, गल्लीत दारात आला, माहीत झाले समजा फोन आला होता, आले येते तिथपर्यंत, माणूस गल्लीत जाऊन चौकात उभं राहतो, सांगायचं आपल्या पाहुणा आला, लगेच त्याच्या हातात पटकन साहित्य पिशवी असेल ते हातात घेते. काय चोखो बाहेर आहेत, देवाला माहित होतं हिला तोलणार नाही. वहिनी 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 याला हात लावू नका म्हणल्या. ते म्हणल्या काय झालं, घेऊ दे की बाबा तुम्ही. नाही म्हणल्या, तुम्ही पोटाश आहेत म्हणल्या, तुमच्या गर्भामध्ये बाळ आहे म्हणले, गर्व आहे, आणि गर्वावर पण वजन उचलायचं नसते. आता डॉक्टर सांगतात बरं काय, जास्त वजन उचलू नका, जास्त काम करू नका, आराम करू द्या, नका 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 हात लावू नका म्हणल्या. तिथून आणले म्हणल्या, हातच लावू नका तुम्ही. देवाला माहित होतं ही पिशवी जर समजा वहिनीच्या हातात दिली आणि ती वहिनीला तोलली नाही तर सांगायची ती वळखीन मला. न उचलणारी पिशवी हिनं एवढी कशी नंदनबाईनं आणली, मला उचलून तिला म्हणजे संशय येईल. काय हे त्याच्यातनं मागेलं कारण होतं, गोय होतं देवाचं. आणि ती पिशव्यामध्ये टेकल्यानंतर खूप दमल्यासारखं, हाय खूप ऊन होतं ग, खामधक होतं सांगायचं म्हणजे, सगळं रकडक सांगायचं म्हणजे. पण आले, काय बरं झालं वैस बसा, मग त्यांना पाणी दे. नाही नाही पाणी देऊ नको, हृदय रचतो, दोन जीवाची बाई, हा मी घेते, मी करायलाच आली म्हणले, तू येतं मी काय पाहुणे होऊन आली नाही. आता मग तुझं करायचंच ना बाळा, पण म्हणून तुझी ननन म्हणून पाहुणे म्हणून इथं बसायला आहे, तर तुझ्या हातचं खायला मी आले नाही. आणि त्या पिशव्या टेकवल्या, हातपाय धुतले, हे केले सांगायचं म्हणजे. आणि तिथून सुसूच्या सुरू झाली. लगेच 1-2 दिवसाला सांगायचं तिचं बाळातीन झाली. सगळी अगदी देवानं सोय केली. त्या लेकराला आंघोळ घालणे, आता ते आंघोळ घालायचं तुम्हाला महिला मंडळ माहित नाही, आम्ही फक्त पाहिले, तुम्ही ते प्रत्यक्ष घातलेले. देवानं सांगायचं ते थोडंसं लुगडं मांडीपर्यंत देणं, गुडगवरी करणं, त्या पाणी माझ्या बायकोचं बाळातून माझ्या देवाला करायला लावलं. म्हणजे देव असणारा भक्ताचं काय करतो, फक्त आपला विश्वास नाही. आम्ही जर परमार्था पुढे घेतलो तर संसारावर समजा हे टाकून, त्याच्याकडे दुर्लक्ष करून, संसार देवापायी वाहून, काय आपला संसाराचं काय होईल की, ही मोठी शंका अजून आपल्यात आहे. म्हणूनच आपल्यात गफलत झालेली. आपला जो परमार्थ सफल जो होत नाही ना, त्याचं एकमेव कारण हे सांगायचं म्हणजे, घालून या भार राहिलं निवांत, ही भावना आपली सांगायची 100% जागृत झालेली नाही, किंवा ती आपण आज अंमलात आणलेली नाही. म्हणूनच तुमच्या आमच्यात फरक पडत नाही. तर आपल्यात तुमच्यात आता हे आयुष्य गेलेले देवाकडे जाऊन, काय मग आमचं काय एखादं काम करत नाही, देव करतोय, नाही करत अशातला भाग नाही म्हणतो सांगायचं म्हणजे, करतोय. पण त्यांची विभूती समजा त्या पद्धतीनं होताचं कारण, हीच आपली शंका आहे सांगायचं म्हणजे, की आपण देवाला तेच मग उभं राहिलं या ठिकाणी म्हणायचं की, हीच थोर भक्ती आवडते देवा, काय संकल्पावी माया संसाराची, ही आवडती भक्ती देवाला. तुम्ही तुमच्या संसारातलं, ह्या हृदयावरलं प्रेम काढा, ह्या संसारावरलं प्रेम काढा, आणि कशावर घाला, याच्यावर. याच्यासाठी इथून आपण बाहेर निघालो होतो, हा दृष्टांत घेऊन की देवाला असणारे काय, देवाला 2 आवडीत. देवाला काय आवडतो, भक्त आवडतो, म्हणजे चोखोबर आहे सारखं. आणि पुन्हा सांगायचं म्हणजे तो थोर आहे केला, व्यवहारिक दृष्ट्या गुणातून सांगायचं तो श्रीमंत आहे का गरीब आहे. व्यवहारिक दृष्ट्या, लौकिक दृष्ट्या आपण विचार केला की तो भक्त लहान आहे ऐपतीनं, पैशानं, का श्रीमंत आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, हे नाही बघत. आणि परमार्थिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितल्यानंतर सांगायचं. आणि दुसरा म्हणजे 4 वर्णाच्या दृष्टिकोनातून, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ह्यापैकी समजा आपण कॅटेगरी पाडल्यात ना, ब्राह्मण उंच, त्याच्यानंतर मग थोडासा खाली क्षत्रिय, त्याच्यानंतर थोडा खाली वैश्य, आणि लगेच नीच कोण, शूद्र. म्हणजे हे जरी फरक असला देवाला, तरी देवाला काय ते लहान आणि थोर, देव म्हणतात मला समान. तिसरी गोष्ट अशी असणारी, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर सांगायचं म्हणजे, आपण याच्या वर्णाच्या हिशोबानं पाहिलं, जो समजा देवाचा भक्त ब्राह्मण, तो तितकाच देवाला आवडतो. क्षत्रिय भक्त असेल देवाचा, त्याला तितकाच आवडतो.
वैश्य तो विषय तेवढाच आवडतो. आणि चौथा गोष्ट आहे शूद्र. अगदी आपण त्याला व्यावहारिक भाषेमध्ये मीच असं समजतो त्याचा वर्ण. तो जर भक्त असेल ते सुद्धा तितकाच आवडतो. आपण त्याचं उदाहरण आता बघून गेलो चोखोबाराचं. का ते तिथे देवभक्ती पुढे असणार देव म्हणतो अर्जुनाला, अर्जुना त्या भक्ती करत असताना तो सांड आहे